1 वर्षाच्या बालकाचे अपहरण करून विकणाऱ्या टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी केला पर्दाफाश। आरोपी इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज, इम्तियाज पठाण, वसीमा इम्तियाज पठाण, फिर्यादी विक्रम पुष्पचंद्र बागरी हे विश्रामबाग चौक सांगली येथे रोडवर फुगे विक्री करण्याचा व्यवसाय करत असून ते कुटुंबियांसोबत रोड कडेला राहतात। 20 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर रोजी रात्री त्यांचा 1 वर्षांचा मुलगा त्यांच्या आईजवळ झोपला असता अज्ञात चोरट्याने सदर बालकास पळवून नेल्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे व पोलीस हेड कॉन्स्टेबल अमीर शाह फकीर यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की विश्रामबाग चौकातून अपहरित झालेले बालक हे इनायत गोलंदाज, इम्तियाज पठाण, यसीमा खान यांनी सदर बालकाचं अपहरण केलंय। मिळालेल्या बातमीप्रमाणे या पथकाने इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज यास मिरज येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तपास केला असता इनायत गोलंदाज यांनी सांगितलं की त्यांनी इम्तियाज पठाण व वसीमा खान यांनी मिळून विश्रामबाग चौकातून 1 वर्षांच्या बालकाचं अपहरण केलं होतं। तसेच सदरचं बालक हे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात सावर्डे गावात असल्याबाबत सांगितले। लागली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथक रत्नागिरी जिल्ह्यात तपासकामी जाऊन स्थानिक पोलीस ठाण्याची मदत घेऊन सदर अपहरित बालकाचा शोध घेतला असता सदरचा बालक सावर्डे गावातील सचिन राजे शिर्के यांच्या ताब्यात मिळून आला। त्यांच्याकडे सदर बालकाबाबत चौकशी केली असता त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांना वसीमा पठाण हिच्या मदतीने इनायत गोलंदाज, इम्तियाज पठाण यांनी कायदेशीर प्रक्रिया करून मूल आपणास मिळवून देतो असे खोटे सांगून पैसे घेतले। दिवाळीच्या मुहूर्तावर नमूद इसमांनी बाळ त्यांच्या ताब्यात देऊन दिवाळीनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू असे खोटे सांगून बाळ त्यांना ताब्यात दिले। सदर बालकाची वैद्यकीय तपासणी करून त्यास माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी आईवडिलांच्या ताब्यात दिले। आपल्या मुलाला सुखरूपपणे 3 दिवसानंतर पाहिल्यानंतर बालकाचे आईवडिलांना अश्रू लपवता आले नाही। त्यांनी सांगली जिल्हा पोलीस दलाचे आभार व्यक्त केले आहेत। सांगली येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। तसं की आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे। मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल। जय हिंद।